بسم الله الرحمن الرحيم يا أيها المدثر قم فأنذر وربك فكبر وثيابك فطهر والرجز فاهجر ولا تمنن تستكثر ولربك فاصبر فإذا نقر في الناقور فذلك يومئذ يوم عسير على الكافرين غير يسير ذرني ومن خلقت وحيدا وجعلت له مالا ممدودا وبنين شهودا ومهدت له تمهيدا ثم يطمع أن أزيد كلا إنه كان لآياتنا عنيدا سأرهقه صعودا إنه فكر وقدر فقتل كيف قدر ثم قتل كيف قدر ثم نظر ثم عبس وبسر ثم أدبر واستكبر فقال إن هذا إلا سحر يؤثر إن هذا إلا قول البشر سأصليه سقر وما أدراك ما سقر لا تبقي ولا تذر لواحة للبشر عليها 19 وما جعلنا أصحاب النار إلا ملائكة وما جعلنا عدتهم إلا فتنة للذين كفروا ليستيقن الذين أوتوا الكتاب ويزداد الذين آمنوا إيمانا ولا يرتاب الذين أوتوا الكتاب والمؤمنون وليقول الذين في قلوبهم مرض والكافرون ماذا أراد الله بهذا مثلا كذلك يضل الله من يشاء ويهدي من يشاء وما يعلم جنود ربك إلا هو وما هي إلا ذكرى للبشر. आरंभ अल्लाहच्या नावाने जो मोठा मेहरबान अतिशय दया करणारा आहे. हे चादर पांघरून घेणारे, उभे व्हा आणि माझं फरमान जारी करा आणि आपल्या पालनकर्त्याचा महिमा वर्णन करा आणि आपले कपडे स्वच्छ पवित्र राखा. नापाकी, घाण आणि गंदगीपासून दूर राहा. जास्त मोबदला मिळवण्याच्या इराद्यानं उपकार करू नका. आपल्या पालनकर्त्या खातीर संयमपूर्वक मनावर ताबा ठेवा. जेव्हा धोक्याचा ऐलान करणारा सूर फुंकला जाईल तो दिवस अतिशय सक्त दिवस असेल. इन्कारी लोकांसाठी त्या दिवशी कसल्याही प्रकारची सवलत नसेल. त्या माणसाचा मला समाचार घेऊ द्या ज्याला मी एकट्यानं निर्माण केलं होतं. त्याला फार मोठ्या प्रमाणात धन मीच दिलं होतं आणि हजर राहणारे पुत्रही आणि सर्व प्रकारची साधन सामुग्रीही मीच त्याला प्रदान केली आहे. तरीही तो इच्छितो की आणखी जास्त मिळावं. मुळीच नाही, हा तर माझ्या आयतींच्या मुकाबल्यात दुश्मनी करू लागलाय. त्याला जहन्नममध्ये आगीच्या पर्वतावर चढवेन. त्यानं अयोग्य विचार केला आहे आणि चुकीचा अनुमान लावला आहे. अल्लाहची मार पडो त्याच्यावर. कसं चुकीचं अनुमान लावतो, मग वारंवार त्याच्यावर अल्लाहची मार पडत राहील. कशी चुकीची योजना त्यानं समोर ठेवली आहे. मग दृष्टिक्षेप टाकू लागला, मग नजर चढवली आणि तोंड वाकडं करू लागला. मग पाठ फिरवून घमेंडीनं आकड दाखवीत निघून गेला आणि म्हणाला की ही तर जादू आहे, हिचा प्रभाव नाहीसा होईल. हे अल्लाहचं नव्हे, मानवाचं कथन आहे. मी लवकरच त्याला सकरमध्ये म्हणजे अतिउष्ण आगीमध्ये टाकेन. तुम्हाला माहिती आहे सकर म्हणजे काय आहे? अतिशय प्रखर उष्णता असलेली आग आहे की काहीच कसर बाकी ठेवणार नाही. मनुष्याच्या चेहऱ्याची त्वचा भाजून टाकेल. तिच्यावर 19 अधिकारी नेमलेले आहेत. आम्ही जहन्नमचे अधिकारी फक्त फरिश्त्यांना बनवलं. त्यांची संख्या ऐकून इन्कारी लोक बिचकू लागले आणि ज्यांना ग्रंथ दिला गेला आहे त्यांचा तर विश्वास बसेल आणि ज्यांनी ईमान कबूल केलं आहे त्यांचं ईमान आमचं म्हणणं ऐकून आणखी जास्त वाढलं आणि त्यांना आमच्या कथनाबद्दल संशय वाटत नाही. परंतु ज्यांच्या मनात रोग आहे आणि जे इन्कारी आहेत ते हेच म्हणतील की उदाहरण सादर करण्यात अल्लाहचा काय हेतू आहे? लोकांची कसोटी घेण्याची अल्लाहच्या ठिकाणी हीच पद्धत आहे. अल्लाह ज्याला इच्छिल मार्गभ्रष्ट करेल
आणि ज्याला इच्छिल सरळ मार्गावर चालवेल. आणि तुमच्या पालनकर्त्याचं लष्कर त्याच्याशिवाय कुणीही जाणत नाही. आणि या गोष्टी मानवाकरता बोधकारक आहेत.